मित्रांनो नमस्कार। तुम्ही जर स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असाल तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, कारण भारताच्या भूगोलावरती आधारित हे प्रश्न आहेत आणि तुम्ही MPSC UPSC सरळ सेवा कोणत्याही भरतीचा अभ्यास करत असाल, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर हे प्रश्न परीक्षेला येतात म्हणजे येतातच। चला तर सुरुवात करूया। आपला प्रश्न पहिला आहे, भारताला किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 7517 किलोमीटर लांबीचा भारताला सागरी किनारा लाभलेला आहे। आता प्रश्न दुसरा आहे, भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? तर भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर सर्वात जास्त कुठं आहे? तर याचं ऑप्शन क्रमांक 1 आहे केरळ। केरळ या राज्यात लिंग गुणोत्तरचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे। चला तर पुढचा प्रश्न घेऊयात। प्रश्न क्रमांक 3, भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहेत? बघा, आता जास्त विचारलं तर केरळ सांगायचं आणि सर्वात कमी जर विचारलं तर ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा हे उत्तर आहेत। हरियाणा राज्यात लिंग गुणोत्तराचं प्रमाण सर्वात कमी आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात? याचं ऑप्शन क्रमांक 1 आहे काल बैसाखी। याचं उत्तर आहे काल बैसाखी, ऑप्शन क्रमांक 1। पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काल बैसाखी असं म्हणले जातं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकांच्या लागवडीसाठी योग्य आहे? तर याचं ऑप्शन क्रमांक 4 ताग। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ताग। पुढचा प्रश्न आहे, भारतात लागवडीसाठी सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर भारतात लागवडीसाठी सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे पंजाब। पंजाब राज्यात सर्वात जास्त प्रमाण आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अचूक जोडी ओळखा। तर आपली अचूक जोडी कोणती आहेत? भाकरा नांगल सतलज। नंबर 1 लक्षात ठेवा, भाकरा नांगल आणि सतलज अचूक जोडी आहेत। ऑप्शन क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारतातील एकूण पिकाखाली जमिनीपैकी किती टक्के जमीन तांदळाखाली आहेत? म्हणजे भारतामध्ये जेवढ्या पिकाखाली जमीन आहे त्यापैकी किती टक्के तांदळाखाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे 22% जमीन ही तांदळाखाली आहे। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9, तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक आपला 2 आहेत गुजरात। तेलबियांच्या उत्पादनासाठी भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे ते गुजरात आहेत। ऑप्शन क्रमांक प्रश्न आहे आता आपला पुढचा 10, तेल व नैसर्गिक वायू महामंडळाला खालीलपैकी कोणती संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते? तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक पवनहंस। पवनहंस ही जी संस्था आहे ही तेल व नैसर्गिक वायू महामंडळाला हेलिकॉप्टरने सेवा पुरवते। मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। असेच प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। इथेच थांबूयात।